सो दिवाळीचे प्रिपरेशन चालू आहे। आज संध्याकाळी दिवे लावायला इथे त्यांनी एक स्पेशल असं त्यांचं मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी IITचा इव्हेंट आहे, IIT जोधपूरचा। तर बघू शकता तिथे गार्ड्स वगैरे आहेत, स्ट्रक्चर आखायचे चालू आहे। सर्वांना दिवे दिले जातील, जसे स्ट्रक्चर आखले आहे तशाप्रमाणे तिथे ठेवायचे आहेत। तर आता प्रिपरेशन चालू आहे, थोड्याच वेळानंतर चालू होईल। 2 सिनियर भैया इथे काम करत होते, तर मी विचार केला की चला त्यांना जॉईन करूया आणि आपण पण थोडी मदत करूया। भैया म्हणाले की तू रांगोळी काढ, तर मी म्हटले चला रांगोळी काढूया, कारण थोडेसे मूड फ्रेश होतो। आणि रांगोळी काढायला इथे मुले वगैरे नसतात, कारण बॉईज हॉस्टेल आहे, प्रत्येकजण आपापल्या हॉस्टेलच्या पुढे काढत होते। जी पुढे रांगोळी दिसते ती मी काढली आहे, असे मला वाटते की मुलगी आहे काय। ईटा टाइल हमारे एकदम बराबर प्लास्टर वगैरह तो शानदार है। तो मैंने तो अच्छा इसीलिए बोला नीचे वाले में टाइल आएगी, नीचे लाल भी आएगी। क्या करता है, 2-3 बंदे होते हैं कितना नहीं देते इतना ज्यादा मतलब मैं लगा लगता है। हाँ लेकिन आपने जो शुरुआत की तो फिर हो गया, नहीं एक बंदा नहीं करता तो फिर होता नहीं। इसमें सबसे मेन काम होता है दीपक को 5 मिनट नहीं तो वो तेरे से चलता है। 2 घंटा तक कम से कम रहने दे दो। 1.5 घंटा तक होएगा, इस तरह का पंखा लगा दिया वो ऊपर वाला मुझे ये तो बनने जरूर नहीं है। अभी तो बना देना हम ना वीडियो बना रहा हूँ। यस अच्छा आता है फोटो। तुमच्या सर्वांच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज माझी पहिलीच IIT जोधपूरमधली दिवाळी आहे। अशा प्रकारे रांगोळी बनवली आहे। फर्स्ट जे आहे ते एक राष्ट्रीय प्राणी याची दिवाळीची रांगोळी बनवली आहे, ती मीच बनवली आहे। नंतर हॅपी दिवाळी असे लिहिले आहे, जय श्रीराम असं लिहिलं आहे। तर 2 सिनियर आणि मी अशा प्रकारे बनवले आहे। आणि नंतर तिने दिये वगैरे लावून दिले आहेत, रांगोळी मी बनवली होती। चला सर्व हॉस्टेलच्या पुढे प्रत्येक मुलांनी मुलींनी त्यांच्या हॉस्टेलच्या पुढे रांगोळी सजावट केली आहे। सर्व स्टुडंटना रांगोळी वगैरे सर्व IIT कडून प्रोव्हाइड होते, तर मला इथे रांगोळी प्रोव्हाइड झाली होती आणि मी रांगोळी बनवली आहे तिथे। तर हे माझे हॉस्टेल आहे। तर चला पुढल्या हॉस्टेलचं आपण बघूया। IIT जोधपूरची दिवाळी अशीच आहे, इथे तुम्हाला जे स्टुडंट कमी आहेत त्यामुळे जोश थोडासा कमी आहे। PhDचे स्टुडंट वगैरे घरी गेले आहेत, बॅचलरचे स्टुडंटना सुट्टी भेटली आहे 10 दिवसाची, त्यामुळे थोडासा जोश कमी आहे। पण सर्वांनी ट्राय केला आहे की सर्व व्यवस्थित बनवावे। तर हे पुढे 2 हॉस्टेल आहेत, त्यांनी पण दिवे वगैरे व्यवस्थित लावले आहेत। सर्व मटेरियल IIT कडून प्रोव्हाइड होते, फक्त स्टुडंटनी पार्टिसिपेट करणे इम्पॉर्टंट आहे। अशा प्रकारे इथे पण रांगोळी वगैरे काढली आहे, बघू शकता। तर काही इव्हेंट चालू आहेत चाणक्य कॉम्प्लेक्समध्ये, तर तिकडे मी आणि माझे सिनियर संगे मी निघालो आहे। तर आपण आता लास्टचे बघूया आणि इथून जाऊया। इकडे गर्ल्स हॉस्टेल आहेत, तर गर्ल्स पण रांगोळी किंवा दिये लावत आहेत। हे बॉयज हॉस्टेल आहे, त्यांनी पण इथे दिये वगैरे लावले आहेत। इकडल्या साईडला मेस आहे, थोड्याच वेळात स्पेशल भोजन इथे दिले जाईल, त्याचा पण स्वाद आपण घेऊच।
तर आपण आता चाणक्य कॉम्प्लेक्सच्या रस्त्याने आपण निघालो आहे. पुढे नॉनव्हेज मेस आहे, त्यानंतर हॉस्टेल्स आहेत, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे, तिथे चाणक्य कॉम्प्लेक्स असे म्हणतात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगलाच चाणक्य कॉम्प्लेक्स म्हणतात. तर मेसच्या इथे पण त्यांनी दिवे लावले आहेत, बघू शकता. इथे सर्वांना फटाके उडवण्यासाठी त्यांनी सेफ्टी वगैरे सर्व केले आहे. थोड्याच वेळा इथे काम चालू होईल. सर्वांना फटाके भेटतात फ्रीमध्ये आणि तुम्हाला वाजवायसाठी फुल परमिशन असते. फ्री ऑफ कॉस्ट सर्व काही भेटते, बघू शकता. अशा प्रकारे त्यांनी सेटअप केला आहे. तर आता तिथे म्हणजे दिवं लावायचा कार्यक्रम संपन्न होईल. नंतर त्यांचे भजन वगैरे आरती वगैरे असते, तो संपन्न कार्यक्रम झाल्यानंतर इथे सर्व काही होणार आहे, बघू शकता. आजच्या मेसच्या जेवणामध्ये काजू कतली, नंतर पनीर, नंतर पुरी, नंतर छोले, नंतर पापड, नंतर बटाटोची सब्जी आणि राईस. अशा प्रकारे IIT जोधपूरचे दिवाळीच्या रात्रीचे जेवण आहे, बघू शकता. मस्तपैकी जेवण केलं आणि आता निघालो आहे इव्हेंट बघायला. सर्व काही झालं आहे. जेवण मस्तपैकी होतं, काजू कतली वगैरे होतं, त्याने दिलेत आपल्याला काजू कतली. थोडंसं आपलं तिथे पैसे नसल्यामुळे त्याने आपल्याला एक्स्ट्रा काजू कतली दिले होते. तर बऱ्यापैकी सर्व काही चांगल्या प्रकारे झालं. जर व्यवस्थित आपण बोलले तर व्यवस्थित आपले काम होते, जेवायलाही चांगल्या प्रकारे मिळते. तर चला आपण एन्जॉय करूया. अशा प्रकारे आजचा दिवस संपला. तर आता हॉस्टेलमध्ये आलो आहे. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. खूप थकलो आहे. तर माझी छोटी बॅग आणि मी. आउटसाइड व्ह्यू. तर चला आपण फ्रेश होऊया आणि आजचा दिवस इथेच संपतो. दिवाळीचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. IIT जोधपूरमध्ये सर्व काही खूप चांगल्या प्रकारे झाले. जेवण पण चांगले होते.
नंतर क्रॅक शो वगैरे बघायला भेटला. तिथे पण खूप चांगले सेलिब्रेशन होते. डायरेक्टर सर स्वतः आले होते भेटायला. तर डायरेक्टर सरांसंगे पण भेटलो. पण इन्स्टंटली माझ्या मोबाईलचं चार्जिंग संपल्यामुळे मी थोडेसे म्हटलं फोटो क्लिक नाही करू शकलो. आणि तिथे फोटो क्लिक करायला पण कोण नव्हते. पण डायरेक्टर सरांसंगे थोडेसे बोलणे पण झाले. तर अशा प्रकारे IIT जोधपूरची दिवाळी असते.